शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना खूप महत्त्वाचा व्हिडिओचा विषय आहे. नागपंचमी किंवा ऑगस्ट महिन्यातील लागवडीसाठी चांगला फुटवा आणि चांगल्या पद्धतीत फुलसंख्या मिळवण्यासाठी सुरुवातीच्या 30 दिवसात आपण कसं कामकाज केलं पाहिजे, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण या ठिकाणी आर्यमान व्हरायटीच्या 12 दिवसाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. 108 व्हरायटी 108च्या 12 दिवसाचा हा प्लॉट आहे. आपण झाड बघतोय, स्टंपची जाडी बघतोय. आपल्याला सुरुवातीपासून 30 दिवसापर्यंत कसं कामकाज करायचं, थोडंसं वेगळं काय कामकाज करावं लागणार आहे, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या 12 दिवसाच्या 108 व्हरायटीची सिजंटाची जी 108 व्हरायटी आहे त्या 12 दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. नितीन निवृत्ती काकर, राहणार मखमालाबाद. आपला मोबाईल नंबर 8888282482 8888282482 482. हा नंबर शेतकऱ्याचा आहे. तुम्ही डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? सर 5 वर्ष आता. का सातत्याने डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेताय तुम्ही? सर तुमचं मार्गदर्शन घेतलं का मला आहे ना कोणाला विचारायची गरज पडत नाही आणि बिंदासपणे मी शेती करतोय. आणि जे पावडर तुम्ही सांगितली आपले शेड्यूल आले त्याप्रमाणे वागतो चालतो. त्याच्यामुळे माझा एकदम माझ्या मला तुमचा एकदम कडक अनुभव आलाय. अच्छा, म्हणजे परत काय टेन्शन नाही. अजिबात नाही. फवारणी दिली असेल, ड्रिपचं ऍप्लिकेशन करून मोकळं राहायचं एकदम. प्लॉट बनतो का शेवटपर्यंत? 100% बनतो. आता तुमचा प्लॉट बघून या दादांनी पण प्लॉट रजिस्टर केला. तुम्हाला का रजिस्टर करावं असं वाटलं? शेजारच्या भाऊचे प्लॉट बघून मग आम्हाला इच्छा झाली. अच्छा, एकाच दिवशी लागवड करून आपला प्लॉट मागं राहतो, मग फरक पडतो. अच्छा, बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पाठवली. 12 दिवसाचा प्लॉट आहे. 12 दिवसात या ठिकाणी 2 ड्रिंचिंग आपण दिल्या होत्या. चौथ्या दिवशी पहिली ड्रिंचिंग एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 3 किलो 134013, 100 ग्रॅम ॲक्ट्रा आणि त्याच्यासोबत 500 ग्रॅम रिडोमिल गोल्ड, जेणेकरून डम्पिंगचा विषय येणार नाही, फिजिरियम आणि फायटोप्टेरा विल्ट येणार नाही. जर तुमच्याकडे निमेटोडचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एक साधारणतः 9 ते 10 दिवसाच्या दरम्यान एकरी 150 मिली सिजंटाचं वनिवा एकरी 150 मिली याची ड्रिंचिंग, जर निमेटोडचा प्रॉब्लेम असेल तरच ही ड्रिंचिंग करायची. नसेल तर तुम्ही 9व्या-10व्या दिवशी त्या ठिकाणी 500 ग्रॅम रॅडिस आणि 3 किलो मास्टर 20-20-20 आणि 500 ग्रॅम टचअप अशी एक ड्रिंचिंग त्या ठिकाणी करून घ्यायची. एक साधारणतः 4थ्या-5व्या दिवशी प्रोक्लेम 100 ग्रॅम, नीम 100 मिली, अँट्राकॉल 500 ग्रॅम ही 200 लिटरचा प्रमाण आहे. तुम्हाला त्या ठिकाणी इन्क्लूड करून घ्यायचं आहे 20 लिटरच्या पंपाला. त्या पद्धतीत ती 4थ्या-5व्या दिवशी फवारणी करायची. 8व्या-9व्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची. झेडेलेक्स 250 मिली, आबाशिन 100 मिली, कॉम्बीपट 100 ग्रॅम. 9व्या-10व्या दिवशी ड्रिंचिंग तुम्हाला सांगितली धनकीर्तीचं रॅडिक्स 500 ग्रॅम, 3 किलो मास्टर 20-20 आणि 500 ग्रॅम ग्रोस्टारचं टचअप. या सगळ्या गोष्टी का विश्लेषण करून सांगतोय की ऑगस्ट नागपंचमीच्या लागवडी, नाशिकचा पश्चिम पट्टा आहे, दिंडोरी तालुका असेल, त्र्यंबकेश्वर असेल, नाशिक तालुका असेल, या ठिकाणी या लागवडीला खूप महत्त्व असतं. आणि या लागवडीमध्ये थोडासा बदल आपल्याला काय करायचा आहे, 11-12 दिवसाला आपल्याला ही स्टंपची जाडी अशा पद्धतीने मिळाली तर इथं आपल्याला 12-13 दिवसाला कुमानेल 500 मिली, 05234 500 ग्रॅम आणि वेस्पा 60 मिली अशी एक फवारणी करून एक 3-4 दिवस गॅप जाऊ द्यायचा. 14व्या-15व्या दिवशी आपल्याला एक ड्रिंचिंग करायची. 5 किलो 1261 आणि 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट. तुम्ही म्हणाल मॅग्नेशियम सल्फेट आणि 1261 एकत्र चालत नाही, परंतु बिंदास डॉक्टर किसानच्या भरोश्यावर, माझ्या स्वतःच्या भरोश्यावर, आमच्या टीमच्या भरोश्यावर 5 किलो 1261, 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट 13-14 दिवसाला ड्रिंचिंग करून घ्या. त्याच्यानंतर एक फवारणी कुमानेल 05234 वेस्पा 12-13 दिवसाला दिलं. 17-18 दिवसाला स्पॉट किलर 250 मिली आणि Z78 500 ग्रॅम आणि प्रोक्लेम 100 ग्रॅम अशी एक फवारणी झाल्यानंतर 19-20 दिवसाला साधारणतः 16, 17, 18, 19, 20 दिवसाच्या दरम्यान झाडाचा स्टंप, झाडाची ग्रोथ बघून त्या ठिकाणी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन ही ड्रिंचिंग त्या ठिकाणी करायची आहे. त्याच्यानंतर एक चांगली फवारणी करत असताना कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र घ्यायचं. एविशेंट 200 लिटरला 24 ग्रॅम, कवच फ्लो 400 मिली. 4 स्ट्रोक दिल्यानंतर एक 6व्या दिवशी ड्रिपमधून डायरेक्ट तिथून ड्रिप चालू करायचं. ड्रिपमधून 5 किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन 2 दिवसानंतर तुम्हाला लिओसिन 200 मिली, कॅब्रिओटॉप 300 ग्रॅम, 05234 500 ग्रॅम अशी फवारणी करायची. तुमचा दिवस आला 23-24वा. आता 27-28 दिवसाला ज्यावेळेस लिओसिन, कॅब्रिओटॉप, 052 एविसेंट नंतर तुम्ही देताय, तिथून एक 3-4 दिवस गॅप द्यायचा. कुठंतरी फुल निघायला सुरुवात झाली, स्टंपची जाडी, फुटवा भरपूर मिळालेला आहे. आता 30-32 दिवसाला तुम्हाला ड्रिपमधून एकरी 1 लिटर बर्ड कव्हर, फुलांची संख्या, फुटवा मिळवण्यासाठी एकरी 1 लिटर बर्ड कव्हर, 5 किलो 060-20 500 ग्रॅम बोरान, 28, 29, 30, 31 दिवसाला हे ऍप्लिकेशन. 4 स्ट्रोक नंतर तुम्ही 4थ्या-5व्या दिवशी त्या ठिकाणी 5 किलो 1340-13 देऊ शकतात.
फोस्ट्रोकच्या अगोदर 1261 मॅग्नेशियम सल्फेट त्या ठिकाणी देत आहे. नीट लक्षात घ्या, 1 ते 30 दिवसाचं कामकाज, सुंदर फुटवा. आणि या प्लॉटचा काकड साहेब आज 12वा दिवस आहे. हो. 30व्या दिवशी मी येऊन परत व्हिडिओ घेईन. हो 100%. तुम्हाला तर स्वतःला गॅरंटी आहे. हो पण हे सगळं कामकाज करून प्लॉटचा फुटवा, स्टंपची जाडी आणि फुलांची संख्या 30-32 दिवसाला कशी होते, काकड साहेबांसोबत तुम्हाला हा प्लॉट ज्यावेळेस 30-32 दिवसाचा होईल, आजची तारीख आहे, दिवस आहे 12वा, हा व्हिडिओ तुम्ही 2-3 दिवसांनी बघाल. आज दिनांक 19/8/2026 आणि तुम्हाला इथून 20 दिवसाने, म्हणजे असं समजा की सप्टेंबरच्या पहिल्या वीक मध्ये तारीख स आणि काकड साहेब आज 19 तारीख आहे, बरोबर ना? 19/8/2026. आता इथून 12 दिवसाचा प्लॉट आहे. इथून 20 दिवसाच्या आत मी येईल. 30-32 दिवसाला हा प्लॉट कसा झाला, 108 सिजंटाचा, याचे फुटवे किती मिळाले, इथं काय शेड्यूल राबवलं मी सांगितल्याप्रमाणे ते देखील सांगल. पण प्लॉट प्रत्यक्ष तुम्हाला दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. तर मित्रांनो, ऑगस्ट नागपंचमीच्या लागवडीमध्ये आपल्याला थोडासा बदल करून जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या, आणि इथं काय होतं की येणारा अवकाळी पाऊस पुढे सप्टेंबर एंडिंगला ज्यावेळेस सेटिंग पूर्ण होतं, अवकाळी पावसात पानं टिकती नाही, मग त्यासाठी आपल्याला पहिल्या 30-32 दिवसात, त्याच्यानंतरच्या पुढच्या 25 दिवसात कसं कामकाज करायचं, तो एक वेगळा व्हिडिओ देईल. आज ऑगस्ट आणि नागपंचमीच्या लागवडीसाठी पहिल्या 30-32 दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. आणि या प्लॉटांसाठी डॉक्टर किसानचं बुकिंग फक्त ऑगस्टची लागवड पाहिजे. 5 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत ज्या लागवडी झालेल्या आहेत, 20 ऑगस्ट पर्यंत ज्या लागवडी होत आहेत, त्या प्लॉटांसाठी तुम्ही 2900 रुपये फी भरली ना? हो. तुमचा थोडा लॉस होईल, तुम्ही 2900 भरले. सगळ्या शेतकऱ्यांसाठी ही ऑफर 20 ऑगस्ट पासून, 20-21 ऑगस्ट पासून, 21 ऑगस्ट पकडा तुम्ही, 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट सगळ्यांना फक्त 2500 रुपयात ही ऑफर चालू राहील. ज्या प्लॉटांची लागवड 5 ऑगस्ट पासून 20 ऑगस्ट पर्यंत झाली, 20-22 ऑगस्ट पर्यंत, त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट फक्त 2500 रुपयात आपले प्लॉट बुकिंग करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा फुटवा, त्याच्यावर येणारा गेरवा असेल, त्यानंतर फुलांची संख्या कमी येते, फुलं ड्रॉपिंग होतं, या सगळ्या समस्यांवर वेळोवेळी योग्य वेळापत्रक काकड साहेबांचा अनुभव त्या ठिकाणी आहे, तो तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे. का डॉक्टर किसानचं शेड्यूल तुम्ही घेता, सुरुवातीला तर तुम्ही सांगितलं, पण आपल्याकडे या भागामध्ये पश्चिम पट्ट्यात अवकाळी पाऊस येतो, दसरा असेल, त्याच्या नवरात्रामध्ये, गणपतीमध्ये, त्यावेळेस प्लॉट शेवटपर्यंत टिकतो का, आणि काय अनुभव आला, आणि इतर शेतकऱ्यांना तुमच्या वयातील काय सल्ला द्याल? आता आमच्याकडे नवरात्र, आता नागपंचमी झाली, आता नवरात्रनंतर पोळा याच्यामध्ये खूप जोरात पाऊस राहतो. सप्टेंबर महिन्यात जोरात भरपूर पाऊस राहतो. त्याच्यामुळं ज्या टायमाला झाड झालं आणि आपल्याला ज्या टायमाला म्हणजे फळ वेळ लागून हे झालं, त्या टायमाला करपे येणं पत्ती किंवा लवकर खराब होऊन जाणं. टिपका येणं, पण तुमच्या शेड्यूल प्रमाणे चाललो ना, तसं काहीच आजपर्यंत मला आढळलं नाही. 5 वर्षात काहीच काहीच आढळलं नाही. आणि मी बिंदास मध्ये तुमच्या शेड्यूलवर राहतोय. नक्कीच त्याच्यामुळे मी मित्रांनो, तुम्हाला ना फक्त कधी मला वाटलं तर मी तेव्हा तुम्हाला कॉल करतो, बरोबर. नाही तर मी तुमच्या शेड्यूल प्रमाणे स्वागत होईल. बघा मित्रांनो, हा शेतकऱ्याचा अनुभव आहे, आणि या शेतकऱ्याचा 30-32 दिवसाच्या प्लॉटचा व्हिडिओ मी 100% देईल. तर तुम्हाला दिलेली ऑफर असेल किंवा खाली दिलेले नंबर असतील डिस्क्रिप्शन मध्ये, त्याचप्रमाणे 77 19 94 11 22 या नंबरवर संपर्क करा. डॉक्टर किसानचा इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, याला त्याचप्रमाणे मोबाईल ॲप्लिकेशन असेल, या सगळ्या ठिकाणी मीडियाला तुम्ही फॉलो करा आणि जास्तीत जास्त वेगवेगळ्या पिकांमध्ये तुमचा फायदा त्या ठिकाणी करून घ्या. मित्रांनो, व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा, चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.